जे ऊस आंदोलन चालू आहे त्यामध्ये प्रामुख्याने मागच्या वर्षी तुटलेल्या ऊसाला 400 रुपये आणि यावर्षी तुटणाऱ्या ऊसाला 3500 रुपये ही मागणी घेऊन हे आंदोलन चालू आहे। बहुतेक सगळे साखर कारखाने बंद चालू अवस्थेमध्ये आहेत। माझ्याकडे उपलब्ध माहितीनुसार 18 तारखेअखेर म्हणजे साखर कारखानदारांचा दावा आहे की 1 नोव्हेंबरपासून सीझन सुरू झाला, पण 18 नोव्हेंबर अखेर केवळ जिल्ह्यामध्ये 94,000 टन एवढाच ऊसाचं गाळप झालेलं आहे आणि एकूणच जिल्ह्याची गाळप क्षमता लक्षात घेता हे गाळप अतिशय नगण्य आहे। म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांनी अभूतपूर्व अशा प्रकारची एकजूट दाखवलेली आहे आणि आमचा दर निश्चित झाल्याशिवाय आम्हाला ऊसाची तोडच घ्यायची नाही अशा प्रकारची भूमिका आज शेतकऱ्यांची दिसते। शेतकऱ्यांची ही एकजूट तोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न झाला, दडपशाहीचा वापर झाला, पोलिसांचा वापर केला गेला, परंतु त्यालाही शेतकऱ्यांनी काही दाद दिलेली नाही आहे। जिल्ह्यातल्या सगळ्याच साखर कारखानदारांनी एकजूट करून काही झालं तरी या आंदोलनाला दाद द्यायचं नाही आणि हे आंदोलन मोडून काढायचं ठरवलेलं आहे। 1-2 कारखाने आमच्याबरोबर बोलत होते, अगदी काल रात्रीपर्यंत बोलत होते, परंतु त्यांनाही गप्प बसवलं गेलं आणि जो काही निर्णय घ्यायचा तो सगळ्यांनी घ्यायचा आणि जी तथाकथित समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली होती त्या समितीनं घाई गडबडीमध्ये काल रात्री अहवाल दिला आणि त्याची प्रेस नोटही आज सगळीकडे फिरते, पण त्याच्यावर कुणाची सहीच नाही आणि असं भासवलं जातंय की या समितीनं कारखाने काहीच देऊ शकत नाहीत असा अहवाल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे दिलेला आहे असं मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। म्हणजे ही समिती होती का बनाव होता हा प्रश्न आता विचारायची वेळ आलेली आहे। काल आम्हाला अचानक बोलावलं गेलं, पहाटे 2 वाजता कारखान्याने दिलेली माहिती आम्हाला दिली आणि सायंकाळी 5 वाजता त्याच्यावर तुमचं म्हणणं द्या असं सांगितलं। तरी घाई गडबडीमध्ये जी काय माहिती होती त्याच्यावरून काल सायंकाळी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना माहिती उपलब्ध करून दिली, परंतु त्या बैठकीला उपस्थित असणारे जिल्ह्यातले सर्वच कारखान्यांचे कार्यकारी संचालक, ऑडिटर, लेखापरीक्षक, प्रादेशिक साखर सहसंचालक आणि जिल्हाधिकारी स्वतः हे जणू काही एखादा निर्णय घेऊन आल्यासारखंच बोलत होते आणि हे सगळे RSFच्या फॉर्म्युल्यावर ठाम होते। वास्तविक पाहता RSFचा फॉर्म्युल्याप्रमाणे माहिती 2 नोव्हेंबरच्या बैठकीतच सगळ्या कारखान्यांनी सादर केलेली होती। मग जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन काय शोध लावला आणि त्यासाठी एवढा वेळ कशासाठी घेतला? मग मध्ये पालकमंत्र्यांची बैठक कशासाठी झाली? का पालकमंत्र्यांची बैठक म्हणजे एक हा फार्स होता हे आता आम्हाला सांगावं आणि मग RSFच्या सूत्रानुसारच जर पैसे मागायचे असते तर आम्ही साखर आयुक्तांकडे गेलो असतो, आम्हाला कायदा कळतो, ऊस दर नियंत्रण समितीच्या अध्यक्षाकडे गेलो असतो, आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा पालकमंत्र्याकडे यायचं कारणच काय? खरं तर जिल्ह्यामध्ये जी काय अस्वस्थता निर्माण झालेली आहे, जो काही एक प्रकारचा पेचप्रसंग निर्माण झालेला आहे त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून पालकमंत्र्यांनी बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही सातत्यानं दावा काय केला की साखर कारखान्यांनी 31 मार्च अखेरचा जो हिशेब आमच्यासमोर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये जे साखरेचं मूल्यांकन दाखवलेलं आहे त्या मूल्यांकनापेक्षा जास्त किमतीमध्ये साखर विकलेली आहे
आणि ही साखर ही प्रामुख्यानं गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांना ऊस पुरवला त्या शेतकऱ्याच्या ऊसापासून तयार झालेली आहे. थोडी नव्हे, 70% साखर, म्हणजे केवळ 30% साखर विकलेली होती 31 मार्च अखेर. आणि मग उत्पन्नामध्ये धरत असताना या 70% साखरेला जो जादा भाव आला, त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये दाखवलेलं मूल्यांकनाचं धरू नका हिशेबात, तर जादा भाव आला, त्यातून शेतकऱ्याला पैसे द्या आणि ते देता येतात असा आमचा दावा होता आणि आजही तो कायम आहे. या निमित्तानं या सगळ्यांची लबाडी आमच्या लक्षात आली. 31 मार्चचा बॅलन्स शीट पूर्ण करत असताना माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे मार्च 2023 या महिन्यामध्ये साखरेचा भाव हा 3200 ते 3300 रुपये या दरम्यान होता. चिनी मंडीचा अहवालही तेच सांगतो. त्यामुळं मूल्यांकन धरायचं असेल तर ज्या महिन्यात मूल्यांकन केलं जातं त्या महिन्यातली साखरेचे भाव धरले पाहिजेत. आणि नंतर मग आमचं म्हणणं होतं की नंतर वाढलेले भाव आम्हाला फरक म्हणून द्या, जसं दुधाला फरक दिला जातो तसा. तर या जिल्ह्यातल्या कारखान्यांनी 31 मार्चचा शिल्लक साठा दाखवत असताना जे मूल्यांकन दाखवलं त्या एका कारखान्याच्या मूल्यांकनामध्ये आणि आकड्यामध्ये किती फरक आहे ते तुम्हीच आता बघून घ्या. जव्हार कारखाना 2935 रुपये मूल्यांकन दाखवलं आहे. डी.वाय. पाटील 3270, ओलम शुगर 2963, आजरा कारखाना 3445, भोगावती कारखाना 3558, दत्त शिरोळ 3066, संताजी घोरपडे 3303, रेणुका शुगर 3188, अतनी शुगर 3275, शरद नरंदे 3226, राजाराम बावडा 3480, बिद्री 3463, मंडलिक कारखाना 3590, कुंभी 3430, इकोकेन 3420, अतनी शुगर 3275, दौलत 3350, शाहू कागल 3118, गुरुदत्त शुगर 3650, वारणा 3595. म्हणजे 2900 पासून 3600 पर्यंत एकाच महिन्यामध्ये मूल्यांकन करत असताना वेगवेगळ्या कारखान्यांनी वेगवेगळे दर धरलेले आहेत. याचा अर्थ काय? म्हणजे हे यांचे हिशेबात आणि हे यांनी मला पुरवलेले आकडे आहेत, हे माझे नव्हेत. या समितीसाठी म्हणून जी माहिती दिलेली होती त्यांच्या सहीचे हे सगळे पत्र मला मिळालेले आहेत. आणि त्यामुळं अशा प्रकारे या कारखान्यांच्या साखर विक्रीच्या किंवा मूल्यांकनामध्ये किती मोठा गोंधळ आहे हे एका उदाहरणावरून दिसून येतं. आता दुसरा मुद्दा असा आहे, आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला आरएसए मागतच नाही, आम्ही मागतोय ते 1 टन ऊसापासून जे उत्पन्न मिळालं. कारण जिल्ह्यातले बहुतेक सगळे कारखाने हे सहकारी आहेत आणि सहकारी कारखाना हा ना नफा ना तोटा या तत्वावर चालतो. मग प्रक्रिया खर्च आम्ही त्यांना मागितला, खर्चाच्या बाजूला आम्ही धरलं प्रक्रियेसाठी किती खर्च आला, मग आम्ही धरलं तोडणी वाहतूक आणि मग दिलं शेतकऱ्याला दिलेले पैसे, याची बेरीज मारली. दुसऱ्या बाजूला त्यांनी जी आम्हाला माहिती दिली होती त्यातून त्यांनी साखरेच्या विक्रीतून किती पैसे कमावले, मोलॅसिस, प्रेसमड आणि शेविंग बघायस यातून किती कमावले याची माहिती घेतली. खरं तर आजही आमचं म्हणणं आहे की आम्हाला विजेच्या उत्पन्नातला हिस्सा पाहिजे, पण ते दाखवत असताना आम्हाला शेविंग बगॅसचीच किंमत धरतात आणि त्यातून उत्पन्न दाखवतात.
आजही आम्ही म्हणतो की इथेनॉलचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत, पण ते आम्हाला देतात मोलॅसिसचे. त्यांनी जर का साखरेचं उत्पादन कमी करून बी हेवीचं उत्पादन घेतलं आणि त्यातून इथेनॉल तयार केलं तर ते बी हेवी मोलॅसिसची किंमत दाखवतात, पण आम्हाला ते इथेनॉलचे पैसे द्यायला तयार नाहीत. त्यांनी सिरपपासून इथेनॉल तयार केलं तर जेवढी टक्के रिकव्हरी सिरपसाठी वापरली त्याचे पैसे देतात, पण इथेनॉलचे पैसे द्यायला तयार नाहीत. तरीसुद्धा त्यांनी जी काय माहिती आम्हाला दिली त्यावरनं एका बाजूला त्यांनीच दिलेल्या माहितीवरनं त्यांचा खर्च धरला, दुसऱ्या बाजूला त्यांनीच दिलेल्या माहितीवरून आणि एकूण आमच्याकडे असलेली माहिती एकत्रित करून तो वजा केला, तर तरीसुद्धा जवाहर कारखाना अजूनही म्हणजे त्यांनी दिले टोटल सगळा खर्च वजा जाता एका टनाला ते 3171 रुपये देऊ शकतात. त्यांनी 2900 रुपये दिलेले आहेत, 271 रुपये त्यांनी अजून देणं लागतात. या प्रायमरी प्रॉडक्टचा हिशेब धरला तरी. दुसरा कारखाना आहे रेणुका शुगर, त्या सगळा हिशेब केला तर ते 3345 रुपये देणे लागतात. 3100 रुपये दिलेले आहेत, अजूनही ते 245 रुपये आम्हाला देणं लागतात. शरद कारखाना 3002 रुपये ते देणं लागतात, 2900 दिलेले आहेत, अजूनही 102 रुपये ते आमचे देणे लागतात. गुरुदत्त कारखाना 3027 त्यांचा द्यायला पाहिजेत, 29 दिलेले आहेत, 127 रुपये त्यांचे निघतात. दत्त शिरोळ खरं तर 3231 द्यायला पाहिजे, 2950 दिलेले आहेत, 281 रुपये त्यांचे निघतात. कुंभिका सारी 3287 रुपये त्यांचे होतात, 3150 रुपये ते दिलेले आहेत, 137 रुपये ते देणं लागतात. संताजी घोरपडे त्यांनी 3194 रुपये ते देणं लागतात, 3000 रुपये दिलेले आहेत, 194 रुपये ते देणं लागतात. बिदरी कारखाना 3537 देणं लागतात, 3209 दिलेले आहेत, 328 रुपये ते देणं लागतात. DY पाटील 3220 रुपये देणं लागतात, 3050 दिलेले आहेत, 170 रुपये ते देणं लागतात. असे बहुसंख्य कारखाने आहेत आणि त्यांची ही माहिती आम्ही काढलेली आहे. मी आता जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला की तुम्ही काढलेला तो सगळा हिशेब चुकीचा आहे, माझ्याकडं वेगळा हिशेब निघतो आणि या हिशेबाचं काय करणार, उद्याच्या बैठकीचं काय. तर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की बैठक घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही, तुम्हाला कारखाने काहीच देणं लागत नाहीत आणि त्यामुळं मी जो काय अहवाल आहे तो अहवाल तयार केलेला आहे आणि पालकमंत्र्यांना पाठवलेला आहे. याचा अर्थ असा झाला की शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं हे आधीच ठरलेलं होतं आणि या सगळ्याचे सूत्रधार हे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील हेच दोघे आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि मग असं जर असेल आता जे काय व्हायचं ते मैदानातच होईल. जर या जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फसवायचं असं वेगवेगळ्या पक्षात आणि आघाड्यात असणाऱ्या या दोन नेते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सगळ्या सर्वपक्षीय कारखानदारांनी ठरवलं असेल तर जे काय व्हायचं आता मैदानातच होईल. आम्ही मागं हटणार नाही, पण त्यांना गुडघं टेकायला लावल्याशिवाय सोडणार नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी मी अजून एक महत्त्वपूर्ण घोषणा करतो. जो चक्काजाम आम्ही महामार्गावर रविवारी 26 नोव्हेंबरला करणार होतो तो चक्काजाम आता गुरुवारी 23 नोव्हेंबरला करतोय आणि आता निकराची लढाई आमची आता सुरू झालेली आहे.
नाही, आता आम्ही राष्ट्रीय महामार्गावरच जाऊन बसणार आहोत सगळे आणि शिरोली पुलाजोवर बसणार आम्ही. नाही, इतकं सगळं झालं, बैठका झाल्या, तुम्ही बैठका पुस्तकात तुम्हाला अहवाल दिले, मग जिल्हाधिकाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये पैसे निघत नाहीत, तुमच्यात 100, 150, 200, 300 रुपयापर्यंत निघतात पैसे, मग नक्की हिशोब चुकतोय कोणाचा? यांना हे पैसे द्यायचे नाहीत. मी अजूनही सांगतो की बऱ्याच कारखान्यांनी ऊसातली साखर ही इथेनॉलकडं डायव्हर्ट केलेली आहे आणि हिशेब देत असताना त्यांनी बी हेवीची किंमत धरलेली आहे, सिरपची किंमत धरलेली नाही. तर 1% रिकव्हरी समजा सिरपसाठी वापरली तर 1% रिकव्हरीचा फॉर्म्युला काय FRPचा, तर 307 रुपये तेवढेच फक्त उत्पन्नामध्ये धरलेले आहेत. आणि सी हेवी मोलॅसिस म्हणजे एरवी जे काय 38 ते 40 किलो निघतं त्याची किंमत धरलेली आहे. त्याच्यापासून तयार झालेल्या एंड प्रॉडक्ट म्हणजे स्पिरिट, इथेनॉल किंवा अल्कोहोल याचं धरलेलं नाही. त्यांनी कारखान्यासाठी वापरलेली स्टीमसाठी वापरलेली बगॅस वगळता जेवढा सेविंग बगॅस आहे त्याचीच किंमत धरलेली आहे. आणि त्या सेविंग बगॅसपासून तयार झालेलं वीज किंवा विजेचं उत्पन्न हिशेबात धरायला ते तयार नाहीत. वास्तविक पाहता याआधी त्यांनी जेव्हा कोजनचे प्रकल्प उभा केले ते अवाच्या सभा असणाऱ्या या सगळ्या प्रकल्पाचा खर्च हा सभासदांच्या किंवा सभासदांच्या पैशातून झालेला आहे. त्याचे हप्ते शेतकऱ्यांनी भरलेले आहेत, त्यासाठी आम्ही कमी दर घेतलेला आहे. आणि मग आत्ता बऱ्याच कोजनचे पैसे पिटून गेलेले आहेत आणि मग आता उत्पन्न मिळताना मात्र त्याचे एंड प्रॉडक्टचे पैसे न धरता ते हिशेबामध्ये बगॅसचे धरत आहेत. मग या कोजनचा शेतकऱ्याला उपयोग काय झाला? तेच इथेनॉलच्या बाबतीत त्यांचं म्हणणं आहे की इथेनॉलचा प्रोजेक्ट हा वेगळा प्रोजेक्ट आहे, डिस्टिलरी ही वेगळी आहे, पण त्या डिस्टिलरीसाठी हप्ते भरायला तुम्ही आमच्याच कारखान्यातनं पैसे घेतले, आमच्याच कारखान्याची मालमत्ता तारण ठेवून कर्ज उचलली आणि आज उत्पन्नाच्या वेळी मात्र म्हणताय की ते युनिट वेगळं आहे, हे आम्ही चालून देणार नाही. आणि त्यामुळं 400चा आमचा आकडा चुकीचा नाही, पण त्यांनी दिलेल्या आणि आम्ही जे सांगितलं परवाच्या बैठकीमध्ये 16 तारखेच्या काय सांगितलं की यांचे जवळपास जो काय प्रक्रिया खर्च आहे तो 900 पासून 1200पर्यंत आहे 1 टनाचा, 1382. आम्ही त्यांना सांगितलं होतं की देशातली या एकूण शुगर टेक्नॉलॉजीमधली एक सर्वोच्च अशी आणि नामवंत संस्था आहे कानपूर शुगर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट. त्या इन्स्टिट्यूटनं जे पॅरामीटर्स उत्पादन खर्चाचे दिलेले आहेत, मापदंड दिलेले आहेत, त्या मापदंडाप्रमाणेच आमचा उत्पादन खर्च धरला पाहिजे. आणि ते मापदंड जर बघितले तर ते 700 रुपयापेक्षा कमी आहेत एकूण त्याची जर बेरीज मारली तर. मग तरीसुद्धा आम्ही मान्य केलं तुमचं कन्व्हर्जन कॉस्ट. आणि मग आमच्याकडे पैसे शिल्लक नाहीत, आम्ही देऊ शकत नाही आणि पुढच्या वर्षी तुम्हाला मागा वाढवून देतो असं म्हणणं. याचा अर्थ गेल्या वर्षाच्या पैशाच्या उत्पन्नातून पुढच्या वर्षीच्या शेतकऱ्याला पैसे देणं हा मागील वर्षी ज्यांना ऊस पुरवला आहे त्याच्यावर अन्याय आहे असं आमचं मत आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळण्यात या दोघांचाच मोलाचा वाटा आहे असं तुम्हाला कारखानदार? हे सगळे कारखानदार या दोघांच्या नेतृत्वाखाली एकवटलेले आहेत. काल रात्री एक कारखानदार आमच्याबरोबर कोंडी फोडायला तयार होता. रात्री 10:30पर्यंत बोलणी चालू होती, परंतु रात्री 10:30 वाजता अचानक फोन गेला आणि त्याला थांबवलं गेलं. मी असा आजपर्यंत मी कधी बोललेलो नाही, मी आज जबाबदारीनं बोलतोय. नाही, पण दुसरीकडे तुम्ही साधारणतः सभेमध्ये कारखानदारांनी देखील ऑफर केली होती की जो कोण कारखाना पहिला त्याला एक 2 लाख ते होणारच आहे. अजून 2 दिवस थांबा, होणारच आहे ते. जसे ते आमचा सहनशक्तीचा अंत बघतायत आणि आम्ही त्यांची एकजूट फुटण्याची वाट बघतोय, ते होणारच आहे. समिती मी नेमायला सांगितलेलं नाही ती.
उलट आम्ही समितीमध्ये येणार सुद्धा नाही अशी भूमिका घेतली होती, कारण ही समिती काय करणार आहे याचं आम्हाला माहिती होती. परंतु यांची खरी माहिती आम्हाला पाहिजे होती, म्हणून मी समितीसमोर यायला तयार असं दाखवलं. मी समितीमध्ये गेलेलो नाही, फक्त समितीकडून कागदं घेतली आणि त्या कागदाच्या आधारानं पुढची 6 महिने पुरतील एवढं खाद्य मला मिळालेलं आहे. आता जिल्हा प्रशासन यावरती तोडगा काढायला तयार नाही, पालकमंत्री तोडगा काढायला तयार नाही, ऊस हंगामात होणार तरी काय, कारण शेतकरी यामध्ये प्रचंड कोंडीत सापडतात. आता शेतकरी विरुद्ध सगळी व्यवस्था असा संघर्ष सुरू झालेला आहे. सरकार, विरोधी पक्ष, कारखानदार आणि प्रशासन सगळे एकवटलेले आहेत. आता आम्ही रस्त्यावर आलो, काल अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन झालं, आमच्यावर गुन्हे दाखल झाले. पण आमच्यावर जसे गुन्हे दाखल झाले तसं हे कारखान्याचे गुंड रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांना मारहाण करतात किंवा तंबी देतात. त्यांच्यावर किती गुन्हे दाखल झाले याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनानं द्यावी. नेमावर बोट ठेवून रस्त्यावरचा पोलीस इन्स्पेक्टर जेव्हा आम्हाला सांगतो की रस्त्यावरून जाणारं वाहन तुम्हाला अडवता येणार नाही, मग एरवी रस्त्यावरून एखादा शेतकरी मोटरसायकलनं शेताकडे जर चालला तर यांचा कॉन्स्टेबल त्याला हात करून थांबवतो आणि त्याच्याकडून चिरीमरी मागतो, तुझं नंबर प्लेट बरोबर आहे का, तुझ्याकडे लायसन आहे का, तुझ्याकडे धोरणाचं सर्टिफिकेट आहे का, इंडिकेटर आहे का, हेडलाईट आहे का, हे विचारतो. मग मला त्याच पोलीस अधिकाऱ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, हे जे गुंड लोक तुमच्या संरक्षणामध्ये ऊसाची वाहतूक करायला लागलेले आहेत, त्या ट्रॅक्टरचा फिटनेस तुम्ही बघितला आहे का? जो ट्रॅक्टर मुळामध्ये नियमबाह्यरित्या रस्त्यावरून वाहतूक करायला लागला आहे ऊसाची, त्याला पोलीस संरक्षण देतातच कसं? ट्रॅक्टरचा फिटनेस, ड्रायव्हरचं लायसन, त्याला इंडिकेटर, ट्रॉलीला ब्रेक आणि पासिंग, RTO पासिंग, ही कागदपत्र त्यांनी तपासली का? कशाच्या आधारानं पोलिसांनी त्या वाहनाला संरक्षण दिलं, या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे. आणि मग एक तपाप नंतर पूर्वी जे घडलं होतं आणि त्याच्यानंतर जे घडलं तेच आत्ताही घडणार आहे, हे तुम्हाला मी सांगतो. नक्की आम्ही मागं हटणार नाही. आता शीर तुटो अथवा पारंबे, पण मागे हटणार नाही. सोशल मीडियावर एक डॉक्युमेंटरी फिरते, एका शेतकऱ्यावर मारहाण झाली, अन्याय झाला आणि सांगली जिल्ह्यातल्या एक शेतकऱ्याचे कैवारी त्यांची भेट घेतात. तर एकूण काय नेमकं गेल्या अनेक दिवसापासून अनेक असे शेतकऱ्यांचे कैवारी अचानक तयार व्हायला लागलेले आहेत. जिल्हा पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये 1-2 कैवारी आले होते, तुम्ही बघितलं असाल की आम्हाला 3,000 रुपये परवडतं येणारे. तसं एका पाठोपाठ एक असे कैवारी येतच जाणार, कारण ज्यांनी आमचे पैसे बुडवलेत त्यांना पैसा फेकायला भरपूर पैसा आहे. आमच्याकडे असते तर आम्ही अशी काही कैवारी विकत घेतले असते, पण आम्ही काय आणू शकत नाही. तसं तुमच्या मागणीप्रमाणे जर दर घेऊन दाखवला तर मी राजकीय संन्यास घेईन असं देखील ते म्हणतात. कुणाला काय करायचं ते करावं. मी माझ्या मुद्द्याशी ठाम आहे आणि मी मागं हटणार नाही. कोण काय कोल्हेकोई करतं याच्याशी मला काय देणं घेणं नाही. त्याच एका व्हिडिओमध्ये एक शेतकरी दावा करतो की मला मारहाण झाली, अशा पद्धतीनं ही कृत्य बरोबर आहे का? स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली असं ते दाखवतात. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कुणालाही मारहाण केलेलं नाही. ती जी घटना घडली त्या ठिकाणी कारखान्याचेही बरेचसे गुंड होते, बाउन्सर होते. आणि हे बाउन्सर काय लायकीचे असतात तुम्हाला माहिती आहे. कुणाला मारतोय आणि कुणाच्या बाजूने लढतो हेही त्यांना कळत नाही, कारण ते भाड्यानंच आणलेले असतात. थोडक्यात वाईट रेडी सगळे. पालकमंत्र्यांची समिती निघली होती, त्या समितीचा अहवाल आलाय, तो तुम्हाला मान्य आहे का? काय त्याची भूमिका असणार आहे? पालकमंत्र्यांनी प्रशासनावर दबाव आणून जिल्हाधिकारी असोत किंवा आणखीन काही प्रशासकीय अधिकारी असोत यांच्याकडून त्यांना पाहिजे तसा अहवाल घेतलेला आहे, तो आम्हाला मान्य नाही. आणि हे असं होणार हे आधीच आम्हाला माहिती होतं, म्हणून त्या समितीमध्ये जायला आम्ही नकार दिलेला होता.
पण समितीसमोर चर्चेला आम्ही गेलेलो होतो, त्यावेळी आम्हाला काही माहिती त्यांनी उपलब्ध करून दिली आणि त्या माहितीच्या आधारानं आम्ही जो हिशेब केला आहे त्यानुसार प्रत्येक कारखाना काही ना काही शेतकऱ्यांना देणं लागतो. हे आकडे त्यांनीच पुरवलेल्या आकड्यावरून आकडेमोड करून आम्ही सांगितलं आहे. मी आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांना म्हटलं की माझी आकडेवारी तर वेगळी सांगते, तर ते म्हणतात पुन्हा माझ्याकडे या, ते घेऊन मी तपासून बघतो. मग मी म्हटलं अहवाल तर तुम्ही दिलेला आहे, आता तपासून का उपयोग नाही, माहितीसाठी तपासून घेतो असं म्हणतात. म्हणजे अहवाल देणं हा एक सरळ फार्स होता. जिल्हाधिकारी हे पालकमंत्र्याच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे. त्यामुळे या समितीवर आमचा अजिबात विश्वास नाही आणि आम्हाला तो मान्य नाही. तुम्ही शंका उपस्थित करताय, नेमकी शंका कोणाच्या बाबतीत होती, कोण हे सगळं घडवून आणलं? हे जे घडवलेलं आहे ते जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार बंटी पाटील, कारण सर्वपक्षीय कारखानदार या दोघांच्या नेतृत्वाखाली एकवटलेले आहेत आणि त्यांना शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढायचं आहे. पण एक वेळ आम्ही त्यांना मोडून काढू, पण आमचं आंदोलन मोडून देणार नाही. आता कारखानदार मान्य करत नाहीत, प्रशासन सुद्धा मान्य करत नाही, आता पुढची लढाई कशावर? आमचा ऊस आमच्या शेतात आहे, आमचं काही नुकसान होत नाही. कारखानदारांनी त्यांचा विचार करावा. खरं तर काल चक्काजामच्या वेळी 26 नोव्हेंबरला रविवारी आम्ही राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा दिला होता. त्याच्यामध्ये आम्ही बदल करतोय. येत्या गुरुवारी म्हणजे 23 नोव्हेंबरला राष्ट्रीय महामार्ग आम्ही शिरोली पुलावर रोखून धरणार आहोत. पोलिसांना जे काय कारवाई करायची ती खुशाल करावी, प्रशासनाला जी दडपशाही करायची खुशाल करावी. आम्ही मागं हटणार नाही. आमची आता आरपारची लढाई सुरू झालेली आहे. वेळ सकाळी 11 वाजता. हो, आम्ही आता उठणारच नाही आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय. कारण सरकार आमच्या बाजूला नाही, कारखानदार आमच्या विरोधात आहे, विरोधी पक्ष आमच्या बाजूला नाही. मग आता आम्ही त्याच्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नाही. कारखानदारांचे पालक झालेले आहेत ते, त्यामुळे त्यांना रात्रभर झोप लागत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.